नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर या चॅनलवरला माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तर तुमचं मी मनापासून स्वागत करते. तर आज मी मस्त अशी साबुदाणा खिचडी बनवणार आहे. तर सगळ्यात पहिलं मी आता 5-6 तास साबुदाणा भिजत घातलेला होता. तर मऊसूत असा साबुदाणा भिजलेला आहे आणि एक बटाटा वरली साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर 2-3 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तर आता बघा, सगळ्यात पहिलं मी काय करणार आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढई गरम झाली की याच्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे. तेल घालून झाल्यानंतर तेल चांगलं गरम होऊ दिलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेलं बटाटा घालून घेतलेलं आहे. काही जण काय करतात, अगोदर मिरची टाकून घेतात, पण मी अगोदर बटाटा घालून घेतले. कारण मिरची टाकल्यानं सगळं तेल तिखट होतं आणि मग शाबू तिखट लागतो त्याच्यामुळं. त्यानंतर बघा, बटाटा घालून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, जेणेकरून बटाटा लवकर मऊ व्हावं त्यासाठी. तर मीठ घालून झाल्यानंतर चांगलं परतवून घेतलं आणि 2 मिनटं चांगलं शिजवून घेतलं. त्यानंतर बघा, याच्यामध्ये मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. आता मिरच्या घालून झाल्यानंतर मिरची आणि बटाटा चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आता हे परतवून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बटाटा मऊ असं झालेलं आहे. तर आता हे बटाटा मऊ झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी शाबू घालून घेते. तर शाबू मस्त असा भिजलेला आहे बघा. आणि या पद्धतीनं बनवाल तर शाबू चिकट पण होणार नाही आणि मोकळा कसा शाबू बनणार आहे आणि मऊसूत बनणार आहे. त्यानंतर बघा, शाबू घालून झाला. त्यानंतर आता ही मस्त असं तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे साबुदाणा. तर मस्त असा शाबू परतवून झालेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1-2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहेत. जास्ती करून शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं ठेवायचं आहे. तर आता शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर चांगलं असं 1-2 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा मोकळा झालेला आहे, चिकट झालेला नाही आहे आणि मस्त असा तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीनं. तर बघा, साबुदाणा तयार झाला आहे. 2 मिनटं ताट झाकून शिजवून घेतलेला आहे आणि एकदम मस्त असा साबुदाणा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.